एक नया इतिहास लिखेंगे। नमस्कार मित्रांनो, लोकजागर इंडिया चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून। आज आपण त्या पिढीविषयी बोलणार आहोत जी कधी काही फक्त सोशल मीडिया स्क्रोल करणारी म्हणून ओळखली जायची, पण आता ती रस्त्यावर उतरून प्रश्न विचारते। जेन झी ही ती तरुणाई आहे जी पिझ्झा बर्गरच्या पलीकडे जाऊन बेरोजगारी, पेपर लीक आणि अन्यायाविरुद्ध लढते आहे। ही भारताची नव्या क्रांतीची सुरुवात आहे। बांगलादेश आणि नेपाळमध्ये जेन झीने सरकारे पाडली, मग भारतात का नाही? आणि नुकतंच काँग्रेसने रिलीज केलेलं ते गाणं जे सोशल मीडियावर व्हायरल होते। प्रश्न विचाराल तर खालिस्तानी म्हणतील, पाकिस्तानी म्हणतील। चला तर मग ही संपूर्ण कहाणी सविस्तर समजून घेऊया। जर तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आधी जागतिक संदर्भ समजून घेऊ। 2024 मध्ये बांगलादेशात विद्यार्थ्यांनी नोकरी कोटा सिस्टम विरुद्ध आंदोलन सुरू केले, जे लवकरच पूर्ण देशभर पसरलं। परिणाम, पंतप्रधान हसीना शेख यांना राजीनामा देऊन पळ काढावा लागला। याला जेन झी क्रांती असं नाव पडलं, जिथे तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करून लाखो लोकांना जोडलं। आणि त्याचप्रमाणे 2025 मध्ये नेपाळमध्येही जेन झीने भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदी विरुद्ध आंदोलन केलं। सरकारने टिकटॉकसह अनेक प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली, पण तरुणांनी रस्त्यावर उतरून सरकारच उलथवून टाकलं। श्रीलंकेपासून इंडोनेशियापर्यंत जेन झी आर्थिक असमानता आणि भ्रष्टाचाराविरुद्ध उभी आहे। मग आता प्रश्न हा आहे की भारतात ही लाट कधी येणार? भारतात जेन झी आता शांत बसलेले नाही। 2025 मध्ये बेरोजगारीचा दर 5.1% ते 5.6% च्या दरम्यान आहे, पण तरुणांसाठी हा दर 13.8 ते 15.79 पर्यंत पोहोचलेला आहे। ग्रामीण भागात 4.5 आणि शहरी भागात 6.5 बेरोजगारी आहे, पण तरुण सर्वाधिक प्रभावित आहे। आणि पेपर लीक हे तर साथीच्या रोगासारखंच झालेलं आहे। 2025 मध्ये उत्तराखंडमध्ये UKSSC ग्रॅज्युएशन लेवल परीक्षेचा पेपर लीक झाला, ज्याच्या विरोधात हजारो तरुण रस्त्यावर उतरले। मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी याला नकल जिहाद असं म्हटलं आणि CBI चौकशीचं आश्वासन दिलं, पण आंदोलकांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली। बिहार पासून लद्दाख पर्यंत पेपर लीक आणि बेरोजगारीवर आंदोलन होतात आहे। लद्दाख मध्ये सोनम वांगचुक यांनी 15 दिवसाचे उपोषण केले, जे नंतर हिंसक बनलं। तरुण म्हणतात आहे की अन्याय सहन करणार नाही, न्याय मिळालाच पाहिजे। राहुल गांधी यांनी याला पाठिंबा दिला। त्यांनी BJPला पेपर चोर म्हटलं आणि बेरोजगारी ही मतचोरीशी जोडली आहे असं सांगितलं। त्यांनी तरुणांना असंही सांगितलं की मतचोरी बंद करा, नोकऱ्या द्या। उत्तराखंडच्या आंदोलनात राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला, तर BJPने त्यांच्यावर जेन झीला भडकवण्याचा आरोप केला। हे राजकीय खेळ आहेत की खऱ्या बदलाची सुरुवात आहे? आता त्या गाण्याकडे येऊ, जे काँग्रेसने नेत्यांनी एक्स ट्विटरवर शेअर केलं। हे एक जबरदस्त रॅप सॉन्ग आहे, ज्याला जेन झी म्हणतात की प्रश्न विचारला तर तुम्ही अँटी नॅशनल म्हणतील, शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर खालिस्तानी। गाण्यात गौरी लंकेश यांच्या हत्येचाही उल्लेख आहे। पत्रकारांवर हल्ले, सांप्रदायिक कथानकाचा उल्लेखही आहे। हे गाणं फॅसिस्ट राजवटी विरुद्ध आहे आणि एक्सवर लाखो व्ह्यूज त्याला मिळाले। काँग्रेस याला जेन झीची आवाज म्हणते आहे, तर BJP याला निर्मित राग म्हणते आहे। गाणं म्हणतं सांप्रदायिक ध्रुवीकरण बंद करा, जनतेच्या मुद्द्यांवर बोला। हे गाणं भारतातील नव्या पिढीचं जाहीरनामा बनणार आहे। आंदोलनामध्ये पोलीस लाठ्या चालवतात आहे, पण तरुण दटून उभे आहेत। उत्तराखंड पासून बिहार पर्यंत पेपर लीक वर प्रश्न, फुल प्रूफ सिस्टीम मध्ये लीक कसं? सरकार GDP आणि GSTच्या गप्पा मारते, पण भूक आणि महागाईवर गप्प? जेन झी म्हणतात आहे की हिंदू मुस्लिम बंद करा, रोजगार द्या, सरकार ऐकेल की दडपवेल।
एमएनएसटी इंटरनॅशनलच्या 2025च्या अहवालानुसार भारतात मानवाधिकार उल्लंघन वाढते आहे. मित्रांनो, जेनझी आता प्रश्न विचारतात आहे की किती दिवस लढवतच राहणार, आमचे हित कधी येणार. बांगलादेश आणि नेपाळने दाखवून दिलं की तरुण बदल घडू शकतात. भारतातही लडाख, उत्तराखंड, कर्नाटक आंदोलन वाढते आहे. जर तुम्ही जेनझीचा भाग असाल तर कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला काय वाटते. या गाण्याने तुमचा आवाज बुलंद झाला का? व्हिडिओला शेअर करा आणि पुढची स्टोरीसाठी सबस्क्राईब करा. लोकजागर इंडियावर परत भेटू. धन्यवाद. आने वाला कल है, यही मेरे देश का कल है. एक नया इतिहास लिखेंगे.